हे सांप्रदायाची सेवा स्वराच्या माध्यमातून, मृदंगाच्या माध्यमातून, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून, भगवत कथेच्या माध्यमातून किंवा अखंड हरिनाम सोहळ्याच्या संयोजन नियोजनाच्या माध्यमातून अखंडपणे या संप्रदायाच्या प्रसार प्रचाराच्या कार्यक्रम फार मोठी परमार्थाची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये चालू आहे अशा अनेकांची असलेली उपस्थिती आहे. आताच आपण ज्यांची गोड चालू ऐकली असे रुडे आहेत, मृदंग महामंडळ, पेटी वादक आहेत, सामाजिक क्षेत्रातील सर्वांच्या काम करणारे आहेत आणि ज्यांच्या अथक परिश्रमातून आज आपल्याला या रामचंद्राच्या हनुमानच्या भगवान गोपाल कृष्णाच्या आणि रुक्मिणी पांडुरंगाच्या आणि थोर महान भगवत भक्त रामानंद स्वामींच्या दरबारामध्ये आपल्याला सगळ्यांना बसण्याचं, सहभागी होण्याचं सौभाग्य प्राप्त करून देणारे ज्यांच्या अथक परिश्रमातून गेली अनेक वर्ष हा अखंड हरिनाम महोत्सव चालू आहे, ज्याच्या संयोजन नियोजनाच्या माध्यमातून हा आपल्या जीवनामध्ये प्रभुत्वाचा फार मोठा आशीर्वाद प्राप्त करून देणारे ज्यांनी वारकरी संप्रदायाला जीवन समर्पित केलेलं आहे, याच्या मार्गदर्शन नियोजन आयोजनातून उत्सव होतो आहे. आपल्याला सर्वांना सुपरिचित असणारे परमपूज्य आदरणीय श्रीराम महाराज जाधव यांच्या अथक परिश्रमातून आज आपल्याला या हा उत्सव साजरा करून या उत्सवामध्ये सर्वांना सहभागी आम्हाला होता आलं आणि हा उत्सव साजरा करून गुरु रामानंद स्वामींचे परमार्थाचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेले आहे. त्याचं सर्व श्रेय या सर्व संत महात्म्यांना आहे, आपल्या सर्व पूर्वज आईवडिलांना आहे. विठ्ठला विठ्ठला. कारण असं आहे, हा परिसर संत महात्म्यांचा आहे आणि म्हणून काय ना वाचना मनाना तनाना धनाना हा वारकरी संप्रदायावर प्रेम करणारा, संतांवर प्रेम करणारा, सद्गुरू प्रेम करणारा परिसर आहे आणि म्हणून या परिसराला संत महात्म्यांचे फार मोठे सत्संगाचे कृपाशीर्वाद लाभले. या परिसरातल्या प्रत्येक गावाला, प्रत्येकाला, कुटुंबाला, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष या महात्म्यांच्या सत्संगाचा परिसरामध्ये आलेला हा परिसर आहे. तुम्ही आम्ही आलेलो आहोत आणि या संत महात्म्यांच्या सत्संगाच्या कृपाशीर्वादातून या परिसराला आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार प्राप्त झाले आणि या संस्काराची आम्हा सर्वांना या परिसराला एक विचाराची, वारकरी संप्रदायाची विचाराची देणगी प्राप्त झालेली आहे आणि ती देणगी म्हणजे नीती, सदाचार, सेवाभाव. म्हणून सेवाभाव आपण या परिसरातून घडत असलेला परमार्थ आणि या परमार्थातून प्राप्त होतलेला परमार्थाचा आशीर्वाद याचा सर्व श्रेय या परिसरातल्या सर्व संतांना आहे आणि आपल्या सर्व पूर्वज आई वडिलांना आहे. मग कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक याच आपुली हिताच भाषा जागत धन्य माता पिता त्याच्या कुळी कन्या पुत्र होतीची सात्विक तयाचा वाटे देवा या न्यायाने परम श्रीराम महाराजांनी अनेक वर्षाने हा उत्सव साजरा संपन्न होतो आहे. त्याचं सर्वश्रेय आपल्या पूर्वजांना आहे, संत महात्म्यांना आहे आणि त्यांनी मला केलेली आज्ञा आहे आणि म्हणून आज्ञेचं पालन म्हणून सांगण्यास शिकवण्याची वृत्ती माझ्या ठिकाणी मी कीर्तन किंवा प्रवचन करताना सेवेके करावी सांगितले काम. हा परिसर संत महात्म्यांचा असल्यामुळे कोण संत दादामोळी महाराजांच्या परिसरावर या क्षेत्रावर असलेलं जे प्रेम आहे आणि या सगळ्या क्षेत्राच्या साधूवरचं प्रेम आहे आणि म्हणून महाराजांनी मला प्रेमातून केलेली आज्ञा आहे. हे प्रेम म्हटलं की ते सगळे नियम गळून पडत असतात, म्हणून प्रेमातून केलेली आज्ञेचं उल्लंघन होता कामा नये. थोरांची आज्ञा पालन केली आशीर्वादाची प्राप्ती आहे आणि अखंड हरिनाम महोत्सवाची साधना परमार्थातली सर्वश्रेष्ठ वैश्विक कल्याणाची साधना आहे आणि म्हणून या वैश्विक कल्याणाच्या साधनेमध्ये सहभागाची संधी आपल्या सर्व भक्तांच्या
सत्संगाचा आशीर्वाद मिळावा म्हणून तुमचे दासीचा दास ठेवा, आशीर्वाद द्यावा हाती म्हणून न्यायाने माझे